मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही अनेक वर्षापासून एकाच ब्रँडचे चाहते आहात. पावसाळा सुरू झाला, मित्रांसोबत गेट टुगेदर ठरलं आणि तुम्ही नेहमीप्रमाणे जवळच्या वाईन शॉपमध्ये गेला. पण दुकानदार म्हणतो, सर, ओल्ड मंक संपली आहे, स्टॉकच नाही. तुम्ही दुसऱ्या दुकानात जाता, तिथेही तेच उत्तर. तिसऱ्या दुकानात जाता, तिथेही ओल्ड मंक नाहीच. आणि मग घरी आल्यावर सोशल मीडियावर पाहता, तिथेही एकच चर्चा: ओल्ड मंक बाजारातून गायब झाली आहे. काही जण म्हणतात कंपनी बंद झाली, काही म्हणतात उत्पादन थांबलं, तर काही म्हणतात आता हा ब्रँड इतिहास जमा होणार आहे. पण खरंच असं आहे का? भारतातील लाखो लोकांच्या आठवणींशी जोडलेला हा ब्रँड खरंच संपत चाललाय का? की सोशल मीडियावर पसरत असलेल्या या चर्चेमागं काही वेगळंच सत्य दडलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त ओल्ड मंक बाजारात मिळते की नाही एवढंच बोलणार नाही, तर आपण जाणून घेणार आहोत ओल्ड मंकचा संपूर्ण इतिहास. हा ब्रँड नेमका कसा जन्माला आला, त्याचं नाव ओल्ड मंक का पडलं, बाटलीवर दिसणारा वृद्ध माणूस कोण आहे, जाहिरात न करता हा ब्रँड भारतात नंबर 1 कसा बनला, आणि आज अचानक स्टॉक कमी का दिसतोय? मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला आजपासून 70 वर्ष मागं नाही, तर जवळपास 150 वर्ष मागं जावं लागेल. वर्ष होतं 1855. भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. हिमाचल प्रदेशातील कसौली या थंड हवेच्या ठिकाणी एडवर्ड डायर नावाच्या एका इंग्रज उद्योजकानं एक ब्रुअरी सुरू केली. सुरुवातीला तिथे ब्रिटिश सैन्यासाठी बियर तयार केली जात होती. त्या काळात भारतात अशा प्रकारचे उद्योग फार कमी होते. काळ पुढे सरकत गेला, कंपनीचा विस्तार झाला, नवीन कारखाने उभे राहिले, विविध कंपन्यांचं विलिनीकरण झालं आणि पुढे या व्यवसायाचं रूपांतर मोहन मेकिंग या कंपनीमध्ये झालं. स्वातंत्र्यानंतर भारतीय उद्योजक नरेंद्रनाथ मोहन यांनी या कंपनीला नवी दिशा दिली. त्यांना असं उत्पादन तयार करायचं होतं जे भारतीयांच्या मनावर राज्य करेल आणि परदेशी ब्रँडशी स्पर्धा करेल. आणि मग 1954 मध्ये जन्म झाला एका अशा ब्रँडचा, ज्याचं नाव पुढची अनेक दशकं भारतीयांच्या ओठावर राहिलं: ओल्ड मंक. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का? ओल्ड मंकच्या बाटलीवर एका वृद्ध माणसाचा चेहरा दिसतो. अनेक वर्षापासून लाखो लोक ही बाटली पाहत आहेत. पण तो माणूस नेमका कोण आहे? खरं सांगायचं झालं तर कंपनीनं आजपर्यंत याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळं अनेक कथा प्रचलित झाल्या. काही लोक म्हणतात ते एका साधूचं प्रतीक आहे, काही म्हणतात तो अनुभवी भिक्षू दाखवतो, तर काहींच्या मते तो केवळ ब्रँडचं वेगळेपण दाखवण्यासाठी तयार केलेलं काल्पनिक पात्र आहे. पण एक गोष्ट नक्की, या गुढतेमुळेच ओल्ड मंक हा ब्रँड आणखी लक्षात राहिला. ओल्ड मंक ही साधी रम नाही, तिच्या चवीत व्हॅनिला, कॅरामेल आणि मसाल्यांच्या हलक्या नोट्स जाणवत असल्यामुळे ती इतर अनेक रमपेक्षा वेगळी वाटायची. अनेक वर्ष ओकच्या लाकडी पिंपामध्ये मुरवण्याच्या प्रक्रियेमुळे तिची चव अधिक मऊ आणि संतुलित मानली जायची. त्यामुळे एकदा ओल्ड मंक पिणाऱ्या अनेक ग्राहकांनी वर्षानुवर्ष हाच ब्रँड निवडला. आता तुम्हाला वाटत असेल की इतका मोठा ब्रँड असेल तर त्यानं नक्कीच मोठमोठ्या जाहिराती केल्या असतील. पण इथेच ओल्ड मंक बाकीच्या सर्व ब्रँडपेक्षा वेगळी ठरते, कारण या ब्रँडनं जवळपास कधीच मोठ्या जाहिराती केल्या नाहीत. तरीही तो भारतातील सर्वात लोकप्रिय रम मधला ब्रँड मानला गेला. आता प्रश्न असा आहे, जर ओल्ड मंक आजही बाजारात आहे, तर मग तिच्या भोवती एवढी भावनिक चर्चा का होते? लोक या ब्रँडशी इतके जोडलेले का आहेत? आणि त्याचं उत्तर फक्त तिच्या चवीत नाही, तर तिच्या इतिहासात आणि आठवणींमध्ये दडलं आहे. ओल्ड मंक बद्दल एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते. 1980 आणि 1990च्या दशकात भारतात अनेक बारमध्ये ग्राहक मेनू कार्ड मागायचेच नाहीत. ते थेट एकच वाक्य बोलायचे: एक ओल्ड मंक देना. त्या काळात रम म्हणजे ओल्ड मंक अशी अनेकांची मानसिकता झाली होती. आणखी एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. भारतातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या हॉस्टेल्समध्ये, विशेषतः थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांच्या गप्पांमध्ये ओल्ड मंकचं नाव हमखास यायचं. त्यामुळे इंटरनेटवर आजही अनेक मीम्स आणि आठवणी या ब्रँड भोवती फिरताना दिसतात. अर्थात ही सांस्कृतिक लोकप्रियता आहे, कंपनीनं कधी याचा प्रचार केलेला नव्हता. आणखी एक गोष्ट, अनेक माजी सैनिक आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांनी मुलाखतींमध्ये ओल्ड मंक बद्दल आपुलकीनं बोललेलं दिसतं. त्यामुळे लोकांमध्ये असा समज तयार झाला की ही सैन्याची आवडती रम आहे. मात्र हे लक्षात घ्या, भारतीय सैन्यानं कोणत्याही एका ब्रँडला अधिकृत आवडता ब्रँड म्हणून घोषित केलेलं नाही. हा तिच्या लोकप्रियतेतून तयार झालेला समज आहे. ओल्ड मंक बद्दल आणखी एक गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करते. आजच्या काळात एखादा ब्रँड प्रसिद्ध करायचा असेल तर कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती केल्या जातात. पण ओल्ड मंकनं अनेक दशकं जवळपास कोणतीही मोठी जाहिरात न करता स्वतःची ओळख निर्माण केली. मार्केटिंगच्या भाषेत याला वर्ड ऑफ माउथ सक्सेस असं म्हणतात. म्हणजेच ग्राहकच त्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर बनले. याच कारणामुळे 2000 नंतर अनेक नवीन ब्रँड्स बाजारात आले, तरी ओल्ड मंक पूर्णपणे गायब झालीच नाही. तिचा एक विश्वासू ग्राहक वर्ग आजही कायम आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर जेव्हा ओल्ड मंक आउट ऑफ स्टॉक अशा पोस्ट व्हायरल होतात ना, तेव्हा लोक फक्त एका बाटलीबद्दल बोलत नाहीत, ते त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी, जुन्या मित्रांच्या भेटी, पावसाळ्यातील गप्पा आणि आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा आठवत असतात. म्हणूनच ओल्ड मंक हा फक्त एक मद्याचा ब्रँड नाही, तर भारताच्या लोकप्रिय संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे:
एखाद्या शहरात काही दिवस स्टॉक कमी असणं म्हणजे संपूर्ण देशात उत्पादन बंद झालं असा अर्थ होत नाही. भारतासारख्या मोठ्या देशात प्रत्येक राज्याचे वेगवेगळे एक्साईज नियम, वितरण व्यवस्था आणि पुरवठा साखळी असते. त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा निर्माण होणं ही नवीन गोष्ट नाही. सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार ओल्ड मंक ब्रँड कायमचा बंद झाल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टवर विश्वास ठेवण्यापेक्षा पडताळणी करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आज आपण ओल्ड मंकचा संपूर्ण प्रवास पाहिला. ब्रिटिश काळातील ब्रुअरीपासून मोहन मेकिन पर्यंतचा इतिहास, 1954 मध्ये झालेला ओल्ड मंकचा जन्म, जाहिरातीशिवाय मिळालेलं अफाट यश, बदलत्या बाजारामुळे आलेली स्पर्धा आणि आज सोशल मीडियावर सुरू असलेल्या स्टॉक आउट चर्चेमागचं वास्तव. तुमच्या शहरात ओल्ड मंकचा स्टॉक सहज मिळतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मते ओल्ड मंक हा भारतातील सर्वात आयकॉनिक रम ब्रँड आहे का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच इतिहास, ट्रेंडिंग विषयी व्हायरल चर्चा मागचं सत्य आणि महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा. सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.